गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आज आपण बघणार आहोत पालक पुरी. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. तर इथे पालक घेतलेला आहे. आता आपण हे स्वच्छ धुवून आणि कट करून घेतलेलं आहे. आता हे आपण एका टोपमध्ये शिजायला ठेवूयात. पालक चांगला शिजू द्यायचा आहे आपल्याला. आता आपण इकडे मसाला तयार करणार आहोत. कोथिंबीर, लसूण, जिरा आणि चवीनुसार मीठ आपण टाकलेलं आहे इथे. आणि ते पालक पण शिजत आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण हा मसाला वाटून घेऊयात. अशा प्रकारे आपण हा मसाला वाटून घेतलेला आहे. तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या घरातील कुठल्याही मापाने घेऊ शकता. आणि ते थोडंसं मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे, पुरी अशी चांगली क्रिस्पी होण्यासाठी. 3 मोठे चमचा तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं होतं. थोडीशी हळद टाकूयात, लाल तिखट, आणि आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे ते टाकून घेणार आहोत. मीठ आपण यामध्ये टाकलेलं आहे, त्यामुळे एक्स्ट्रा मीठ टाकायची गरज नाही. आता आपण हे चांगलं मिक्स करून मळून घेणार आहोत. तर आम्ही स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला जाणार होतो. तर मुलांसाठी ट्रॅव्हलिंगमध्ये खाण्यासाठी गाडीमध्ये आम्ही हे स्नॅक्स बनवून घेतलं होतं. इथेही पालक वाटून घेतलेला आहे. थोडेसे पांढरे तीळ टाकून घेऊयात. आणि आता आपण हे पालक जे आहे वाटून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हे पीठ मळून घेणार आहोत. आपण गरजेनुसार पाणी टाकून हे मळून घेऊयात. तुम्ही बघू शकता छान असा कलर, एकदम हिरवागार असा कलर आलेला आहे. आणि आपण पीठ पण असं मळतो तर एकदम छान असं ग्रीन असा कलर दिसत आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं पीठ छान मळून झालेलं आहे. तर आता हे 10 मिनिटं रेस्ट होण्यासाठी आपण कॉटनच्या कपड्यामध्ये असं बांधून ठेवलेलं आहे. आणि 10 मिनिटं झालेली आहेत. तर आता आपण हे पुरी बनवायला घेणार आहोत. अशा प्रकारे आपण पुऱ्या बनवून घेणार आहोत. आपण याचं 2 प्रकारे स्नॅक्स बनवू शकतो. एक तर आपण असं सिंपल पुरी बनवून घेऊ शकतो आणि दुसरं आपण असं चपाती लाटून कापण्या पण बनवू शकतो. तुम्हाला मी ते पण बनवून दाखवते. अशा प्रकारे ह्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत. आता आपण ह्या पुऱ्या तळून घेऊयात. बघू शकता पुऱ्या एकदम छान अशा फुलल्या गेलेल्या आहेत. तर अशा प्रकारे मीडियम फ्लेमवरती आपल्याला दोन्ही साईडने आलटून पलटून पुरी तळून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आपली पालक पुरी अशी छान झालेली आहे. कलर पण एकदम छान आलेला आहे, ग्रीन असा. अशा प्रकारे आपली पुरी तळून झालेली आहे. अशा प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहोत. आणि आपण अर्ध्या पिठाच्या पुऱ्या बनवल्या आहेत आणि अर्ध्या पिठाच्या अशा लांब लांब आपण कापण्या बनवणार आहोत. तर अशा प्रकारे चपाती लाटून घ्यायची आहे.
तर अशी चपाती लाटून आपण त्याच्या कापण्या बनवून घेणार आहोत. म्हणजे कसं पुरी बनवायला थोडासा वेळ लागतो, तर असं चपाती लाटून कापण्या बनवल्या की एकदम पटकन होतात. आणि क्वांटिटी जास्त असेल तर असं हे बरं पडतं. ट्रॅव्हलिंगला आपल्याला एकतर जायची घाई असते आणि अशा वेळेस आपण हा पर्याय खूप चांगला पडतो. तर आता आपण हे सुरीच्या सहाय्याने कट करून घेऊयात. अशा अगदी लांब लांब कापण्या बनवायच्या, खूप छान होतात, क्रिस्पी होतात. अशा प्रकारे आपण हे कट करून घेऊयात. आपण तेलामध्ये ह्या तळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता अशा कापण्या बनवून घेतलेल्या आहेत. तर आता आपण हे तेलामध्ये तळून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता एकदम छान अशा आपल्या कापण्या फुगल्या जात आहेत, सेम पूर्वीप्रमाणे. त्यामुळे चवीमध्ये असा काही फरक पडत नाही, पुरी बनवलं आणि कापण्या बनवलं तरी. पण वेळेची बचत होते, कापण्या पटकन होतात. त्यामुळे आम्ही अर्ध्या कापण्या आणि अर्धी पुरी अशा बनवल्या होत्या. अशा प्रकारे मस्त आपल्या अशा ह्या पालकाच्या पुरी आणि पालकाच्या कापण्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि कशा झाल्या ते मला नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तर सगळ्यांना ह्या कापण्या खूप आवडल्या, मुलांना पण खूप आवडल्या, मुलांनी पण खूप एन्जॉय केलं ट्रॅव्हलिंगमध्ये. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा. चला तर मग भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.